सुभाषनगर येथील बरगाले मळा येथे अवकाळी पावसाचा तडाखा, घरांचे पत्रे उडाले, लाखोंचे नुकसान। मिरज शहरातील सुभाषनगर परिसरातील बरगाले मळा येथे अवकाळी पावसासह आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे। अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। काल सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांचे टीनपत्रे उडून गेले। काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून घरावर कोसळल्या। घराचे पत्रे उडून गेल्यामुळे टीव्ही, फ्रीज, पंखे, वॉशिंग मशीन यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या आहेत। त्याचबरोबर घरातील फर्निचर आणि धान्याचेही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक कुटुंबांना रात्री उघड्यावर किंवा नातेवाईकांकडे आश्रय घ्यावा लागला। नुकसानग्रस्त नागरिकांनी तात्काळ पंचनामा करण्याची मागणी केली आहे। शासनाने लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी, घरांच्या दुरुस्तीकरिता तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। स्थानिकांच्या प्रतिक्रिया: अचानक आलेल्या वादळामुळे आम्हाला सावरायलाही वेळ मिळाला नाही। आमचे मोठे नुकसान झाले असून शासनाने आमची मदत करावी। माझं नाव मॅकलिन फ्रँकलिन इंजिनियर, राहणार बरगाळे सुभाषनगर। कालच्या वादळी पावसामुळं प्रचंड घराचं नुकसान झालेलं आहे। जवळपास या परिसरात 5 ते 6 कुटुंब असे आहेत ज्याच्यामुळे त्यांचा संसारोपयोगी वस्तू सगळी उद्ध्वस्त होऊन खाण्यापिण्याचे पण आता लाले पडले। या पावसामुळं अक्षरशः दुसऱ्यांचे पत्रे आमच्या घरावर येऊन पत्र्यांचं पूर्ण घराचं नुकसान करून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असं प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गोष्टीचं नुकसान झालेलं आहे। साधारणतः जर पाहिलं तर 2.5-3 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। शासनाला हीच विनंती आहे की आमची दखल घ्यावी आणि प्लीज आम्हाला मदत करावी। माझं नाव आरती रोहित वाघमारे। काल झालेल्या वादळी पावसामुळं आमच्या घराचं फार नुकसान झालेलं आहे। घरातल्या सर्व जीवनावश्यक वस्तू नाश झालेल्या आहेत। आमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा खराब झालेले, पोरांच्या शिक्षणाचं दप्तर सगळं पाण्यात बुडालेलं आहे आणि आमची पत्रं वाऱ्यानं उडून गेलीत, सगळ्या भिंती खाली पडल्या। आणि त्यामुळं सरकारला एवढीच ही विनंती आहे की आम्हाला मदत करावी, कारण आमच्या सगळं जीवनशैलीच्या वस्तू नष्ट झालेल्या आहेत। आम्हाला राहण्याची पण आता सोय नाही आहे, त्यामुळे सरकारनं आम्हाला मदत करावी एवढीच इच्छा आहे। तर भरपूर जवळजवळ 5-6 लोकांचं संसार उडगड्यावर पडलेले, लहान लहान मुलंसुद्धा आहेत, त्यामध्ये शाळेचं पण नुकसान झालेलं आहे।